नमस्कार, मी उमेश धंद्राळे. आपण बघत आहात अपडेट अंबरनाथ 9 न्यूज. मित्रांनो, आज आम्ही आपल्यासाठी घेऊन आलेलो आहोत धुळे शहरातून एक मोठी बातमी. सध्या पावसाचा जोर कायम असल्याकारणाने आणि पावसाचे दिवस असल्याने दुधाचा जो तुटवडा आहे तो सगळीकडेच बघायला मिळतो. महाराष्ट्रभरामध्ये 70 ते 80 आणि मुंबई शहरासारख्या मोठ्या ठिकाणी 100 रुपयापर्यंत हे दूध विकलं जातं. पण तुटवड्याचा गैरफायदा घेत दूध विक्रेते यामध्ये मोठ्या प्रमाणात भेसळ करताना दिसत आहेत. तर काही ठिकाणी केमिकलयुक्त दूधसुद्धा अनेक वेळा अन्न औषधी विभागानं पकडून त्यांच्यावर कारवाई केलेली आहे. अशीच मोठी कारवाई आज धुळे शहरामध्ये करण्यात आली आणि 160 लिटर भेसळयुक्त दूध हे फेकून देण्यात आलं. चला तर बघूया नेमकी काय ही घटना आणि काय कारवाई अन्न औषध विभागानं केलेली आहे. मित्रांनो, अजूनही जर आपण आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. सोबत बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे आपल्याला रोजच्या रोज नवीन अपडेट्स मिळू शकतील. जय हिंद, जय भारत. 10 गाड्या सोडल्या त्यांनी, चेक करून 10 गाड्या सोडल्या त्यांनी. आपला कामाची चाली त्यांची पण चेक होत नागा. आज एक कामानंतर पैसे टाकावलं पडलं. टाका जसं असेल तर सांगून मोकळं व्हायचं. पहिले 5 मध्ये पुढे गाडी भरून होती. एक टाकते मरून डोकं लावताय. नाही तर साहेब 2 केसेस करा, जाऊ दे तिकडं. ऐकतच नाही त्यांना. पहिले तुमचं विचारून राहिलेलं पाणी नाही म्हणताय, प्युअर चेक करून गाजं म्हणताय आपल्याला. दूधवाले किती पैसे आपल्याला पहिले विचारलं. बरोबर. या ना दीपक भाऊ. जिल्हा दूध भेसळ समितीची बैठक आम्ही 10 तारखेला आयोजित केलेली होती अपर जिल्हाधिकारी साहेब केकांत साहेबांच्या अध्यक्षतेखाली. आणि त्यात अपर पोलीस आयुक्त पण होते आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र शासनाने काढलेल्या GR प्रमाणे दूध भेसळ समितीची प्रत्येक जिल्ह्यात कमिटी स्थापन करण्यात आलेली आहे. त्यानुसार धुळे जिल्ह्यामध्ये पण आम्ही सर्व धुळे जिल्ह्याचे समिती सदस्य आहोत. आणि या समितीमध्ये दूध भेसळ रोखण्यासाठी धुळ्यामध्ये धडक कारवाई करण्यासाठी केकांत साहेबांनी 10 तारखेला ज्या पद्धतीने सर्वांना सूचित केलेलं होतं त्याप्रमाणे आता आम्ही आज पहिली धडक कारवाई केलेली आहे. याच्यामध्ये साक्री रोडला दूध भेसळसाठी आम्ही इथे एकत्रित झालो. आमच्याकडे लॅक्टोस्कॅन नावाचं एक मशीन आहे. त्याच्याने आम्ही दुधाचं भेसळ कुठल्या प्रमाणे आहे, खास करून त्याच्यामध्ये दुधात पाण्याची भेसळ आणि इतर SNF आणि फॅट पर्सेंटेज बदलण्यासाठी ज्या काही भेसळी केल्या जातात त्याचं चेकिंग केलं जातं आहे. त्यातलं आम्ही इथे आता धडक कारवाईमध्ये 10 ते 12 जे पशुपालक इथे दूध घेऊन आलेले होते त्यांचं दूध तपासण्यात आलं. त्या तपासणीअंती त्याच्यामुळे जवळपास 8 दूध विक्रेत्यांकडे
पाणी सापडलेलं आहे त्या दुधामध्ये वेगवेगळ्या प्रमाणात आणि जवळपास 150 ते 160 लिटर दूध आम्ही आता इथे नष्ट केलेलं आहे। तरी आम्ही आवाहन करतो की यापुढे सर्व दूध वितरकांनी, दूध संकलकांनी त्यांनी योग्य प्रकारे दुधाचं ने-आण करावी आणि त्याच्यामध्ये गाई म्हशींपासून जेव्हाही दूध काढतो तिथून तर दूध वितरण करेपर्यंत कुठेही दुधामध्ये भेसळ करू नये। जर भेसळ केली तर अन्न व औषध प्रशासनाने ज्या पद्धतीने ॲक्ट्स आहेत त्या पद्धतीने त्या ॲक्टच्या दृष्टीने पोलीस कारवाई करण्यात येईल। तरी या सगळ्यांना आवाहन करण्यात येते की यापुढे कुठल्याही प्रकारची भेसळ इव्हन पाण्याची सुद्धा करू नये ही विनंती। आणि दर 15 दिवसांनी दुधाची भेसळ धडक कारवाईने सरप्रायझिंगली कुठेही व्हिजिट करण्यात येईल।